सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुका आणि मान तालुक्याला काल मुसळधार असं पावसानं झोडपून काढलं आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे। सध्या मी फलटण तालुक्यातलं जे सस्तेवाडी गाव आहे या गावाच्या समोर आहे आणि आपण जर पाहिला तर सस्तेवाडी आणि फलटणकडे जाणारा हा पूल आहे। या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे। सध्या जरी पावसाची उघडीप असली तरी मात्र पूर परिस्थिती या ठिकाणी बाणगंगाची कायम असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर अशा पद्धतीचा पूर याआधी आला नसल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। यामुळं ह्या नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं जी नदीलगतची जी घरं असतील किंवा या ठिकाणी नदीलगतचं जे शेतीचं क्षेत्र आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साठलेलं एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणच्या नागरिकांना याविषयी काय वाटतं आणि या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं आहे ते देखील या ठिकाणी आपल्यासोबत नागरिक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, इतकी भयान अशी परिस्थिती, कशा पद्धतीचा पाऊस काल अनुभवला तुम्ही? भरपूर झाला आणि वावरातनं पाणी गेलं। हे सगळे झाडं बिडं पडले, मोटरा बेटरा जागेवर थांबल्या, घरात पाणी शिरलं लोकांच्या। ही परिस्थिती अशी आधी कधी झाली होती का? नव्हते हा पहिलेच होत आहे। म्हणजे असा पाऊस आपण बघतोय तो असा फलटण तालुक्याला नव्हता नक्की। तुम्ही ह्या भागातच राहिलाय, काय नेमकी परिस्थिती, तुम्ही काय घरामध्ये काय परिस्थिती आवड झाली? खूप पाणी शिरलं होतं घरामध्ये, घरातली फॅमिली बाहेर होते, जागाही बसाय नव्हते, एवढं पाणी कधीच आलं नव्हतं, पहिलीच बार आलंय असं, म्हणजे पहिलीच परिस्थिती अशी झाली होती। लहान बाळ हे असताना बी परिस्थिती अशी वाईट झाली होती घरात। दादा, मला सांगा, का नेमकी अशी परिस्थिती ओढवते, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? आता ह्याच्यामध्ये अतिक्रमण जास्त झाले, वावर काढे लोकांनी काय, त्यामुळे पाण्याला साठा नाही, त्यामुळे शासनाने नदीला तर काठणं स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे। स्वच्छता केली तर एवढं पाणी साठा होणार नाही आणि एवढं पाणी रस्त्यावरती येणार नाही। या भागात बऱ्याच ठिकाणी असं नुकसान झालं? हां, बऱ्याच ठिकाणी झालेलं नुकसान असं। काय लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, कोणाला बसायला जागा नाही, काय नाही, अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत। तर अतिक्रमण झालेलं, अतिक्रमण हटवून जर व्यवस्थित नदी स्वच्छता पात्र साफ केली तर पाणी एवढं येण्याची काही आवश्यकता नाही। खरं तर फलटण तालुक्यामध्ये जवळपास 24 असे पूल आहेत। या पुलांवरून पाणी गेल्यामुळं मोठं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण ज्या काही भागामध्ये झालं असेल तर अशा ठिकाणी शासनानं लक्ष घालावं आणि नदीचा मार्ग जो आहे तो खुला करून द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणचे नागरिक करत आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।